नाही, व्यंग नाही, हा एक प्रकारचा सिरियस ॲलिगेशन आहे, गंभीर आरोप आहे। तुम्ही आमच्या नेतेला सांगता की तुम्ही गद्दार आहात। तुम्हाला काहीतरी माहित आहे का की शिवसेनामध्ये पूर्वी काय होता? तुम्हाला गद्दारीचा अर्थ माहित आहे का? 2022 मध्ये जेव्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 40 पेक्षा जास्त शिवसेनाची आमदारांनी उठाव केला, तो गद्दारी नव्हता, तो शिवसेनेला एक करेक्ट डायरेक्शन मध्ये आणण्यासाठी एक प्रयत्न होता। गद्दारी तो उद्धव ठाकरे साहेबांनी केला होता जेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्व त्यागला, हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, बाळासाहेबांची गद्दारी केली आणि भाजप बरोबर युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केली। तो गद्दारी होती आणि ते गद्दारीला करेक्ट करण्यासाठी शिंदे साहेबांनी असा एक निर्णय घेतला होता आणि याच्याबद्दल संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे जे लोक आहेत ते शिंदे साहेबांना गद्दार म्हणतात, कोणीही म्हणत नाही। म्हणजे जो एक कुणाल कामरा आहे त्यांनी उबाठाची सुपारी घेऊन आमच्या नेत्यांच्या विरोधात एवढा मोठा आरोप केलेला आहे आणि याच्यासाठी शिवसैनिक प्रचंड प्रमाणावर संतप्त झालेले आहेत, ज्याचा एक नमुना तुम्हाला खारमध्ये काल रात्री दिसला। आता कुणाल कामरा कोण आहे? हा आहे संजय राऊतचा माणूस, संजय राऊतचा खास मित्र आहे। हे बघा यांचा फोटो, संजय राऊत बरोबर कुणाल कामरा। काय घेणं देणं चालू आहे मला माहित नाही। हे दुसरा बघा, संजय राऊत बरोबर कुणाल कामरा। हा कुणाल कामरा, याच्या पूर्वी हा कुणाल कामरा मूल म्हणजे काँग्रेसच्या इकोसिस्टमचा एक मेंबर आहे। राहुल गांधीच्या बरोबर पदयात्रा करतो, राहुल गांधी बरोबर फिरतो आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार बरोबर